गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम अगेन इन केमिस्ट्री लेक्चर. आपण चालू केलेला आहे सॉलिड स्टेट चॅप्टर आणि याच्यामध्ये पहिल्या लेक्चरमध्ये आपण सगळ्या बेसिक कन्सेप्ट डिस्कस केलेले आहे. तर आता आपण घेऊन आले सेकंड लेक्चर आणि त्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत स्पेस लॅटिस अँड युनिट सेल. सो तुमचा जो काही कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहे ते कोणत्या कोणत्या पद्धतीने अरेंजमेंट असतात आणि तुमचा क्रिस्टल स्ट्रक्चर्स कशा पद्धतीने तयार होतात हे आपण या आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. तर पहिला आपण पॉइंट डिस्कस करूया स्पेस लॅटिस म्हणजे नेमकं काय. तर लक्षात ठेवा की स्पेस लॅटिस आपण कोणाला म्हणूया, अ रेग्युलर अरेंजमेंट ऑफ पॉइंट्स इन 3 डायमेन्शन्स इज नोन ॲज स्पेस लॅटिस. की जे काही स्पेसमध्ये एक स्पेसिफिक मध्ये काय असतील पॉइंट्स असतील आणि ते पॉइंट्स काय असतील अटॅच असतील लक्षात ठेवा किंवा अरेंज असतील इन 3 डायमेन्शन्स मध्ये, त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणणार आहोत स्पेस लॅटिस म्हणणार आहोत. तर त्या स्पेस लॅटिस मध्ये फॉर एक्झाम्पल ही एक तुमचं काय आहे स्पेस लॅटिस. सो ह्या स्पेस लॅटिस मध्ये काय असतील कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स अटॅच असतील आणि कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स अटॅच झाल्यानंतर तुम्हाला एक स्ट्रक्चर्स मिळेल. त्या स्ट्रक्चर्सला आपण क्रिस्टल स्ट्रक्चर्स म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल या पद्धतीने सो हा आहे तुमचा स्पेस लॅटिस आणि ह्या स्पेस लॅटिस वरून आपण काय तयार केलेलं आहे एक क्रिस्टल स्ट्रक्चर्स तयार केलेलं. सो म्हणजेच काय की हा जो काय पॉइंट इंडिकेट करतो तो इंडिकेट्स द सेंटर ऑफ द कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. म्हणजे हा त्या पॉइंट्स वरती कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स अटॅच असतील. कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कोणते कोणते असतील तर ते ॲटम्स असतील, आयन्स असतील, मॉलिक्युल्स असतील, राईट. सो वेगवेगळे असतील. सो तशा पद्धतीने तुमचा काय तयार होणार आहे एक क्रिस्टल तयार होणार आहे. आता ज्यावेळेस आपण हे पॉइंट्स 3 डायमेन्शनल मध्ये अटॅच करणार आहोत, जॉईन करणार आहोत, तर त्यातला जो स्मॉल पार्ट आहे त्या स्मॉल पार्टला आपण काय म्हणणार आहोत युनिट सेल म्हणणार आहोत. म्हणजे हे जे पॉइंट्स आपण जॉईन केले लक्षात आलं. जर आपण हे जे काही पॉइंट्स आहेत पॉइंट जॉईन केले तर आपल्याला एक स्मॉल पार्ट किंवा स्मॉलेस्ट पार्ट आपल्याला मिळतो आणि हा जो स्मॉलेस्ट पार्ट आहे ह्या स्मॉलेस्ट पार्टला आपण काय म्हणणार आहोत युनिट सेल म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत युनिट सेल. सो लक्षात ठेवा युनिट सेल म्हणजे काय. सो युनिट सेल इज डिफाइंड ॲज द स्मॉलेस्ट पार्ट ऑफ द क्रिस्टल लॅटिस विच आर रिपीटिंग स्ट्रक्चर्स. लक्षात आलं. सो रिपीट स्ट्रक्चर्स होत आहेत आणि रिपीट स्ट्रक्चर होऊन तुम्हाला एक क्रिस्टल तयार होतो. लक्षात आलं. सो स्पेस लॅटिस आणि युनिट सेल हे तुम्हाला समजलं का. ओके. याच्यामध्ये लक्षात ठेवा जो स्पेस लॅटिस आहे त्या स्पेस लॅटिस मध्ये जो इच पॉइंट आहे इन अ स्पेस लॅटिस त्या प्रत्येक पॉइंट मध्ये स्पेस लॅटिस मध्ये काय आहे रिप्रेझेंट ॲटम्स ऑर ग्रुप ऑफ ॲटम्स. तर याच्यामध्ये काय असतील ॲटम्स अटॅच असतील किंवा ग्रुप्स ऑफ ॲटम्स प्रेझेंट असतील. लक्षात आलं. त्याच पद्धतीने सेकंड पॉइंट आपण याच्यामध्ये सांगणार की इच पॉइंट हॅज आयडेंटिकल सराउंडिंग. सो याच्यामध्ये जो पॉइंट्स आहे ह्या पॉइंट्सला आयडेंटिकल सराउंडिंग असणार आहे सगळ्या पॉइंट्स मध्ये आणि जे काही कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स प्रेझेंट असणार आहे त्यांचा शेप त्यांचे साईज हे कसे असणार आहे सेम असणार. लक्षात आलं. ओके. आता आपण थोडंसं युनिट सेल बद्दल डिस्कस करू. सो युनिट सेल मध्ये नेमकं काय काय आहे तर बघा युनिट सेल. सो ह्या युनिट सेल मध्ये लक्षात ठेवा की आपण डायग्राम काढूया जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे समजेल. सो हा एक आपला युनिट सेल आहे आणि हा युनिट सेल जर आपण रिपीटिंग स्ट्रक्चर्स मध्ये घेतले बरोबर म्हणजे याच्यावरती मांडला याच्या इकडे साईडला मांडला म्हणजे 3 डायमेन्शनल जर आपण मांडला तर आपल्याला जो स्ट्रक्चर्स मिळणार आहे त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणणार आहोत सॉलिड म्हणणार आहोत किंवा क्रिस्टलाइन सॉलिड्स आपण त्याला म्हणूया. सो याच्यामध्ये लक्षात ठेवा की जे काही कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कुठेही प्रेझेंट असतील. सो हा जो डिस्टन्स तुम्हाला दिसतो ह्या युनिट सेल मध्ये ह्या डिस्टन्सला आपण म्हणणार आहोत एज लेंथ आणि ह्या ज्या एज लेंथ आहेत ह्या एज लेंथ ए बी आणि सी
या लेटरने काय करतात डिनोट करतात. फॉर एक्झाम्पल हा तुमचा काय झाला ए झाला, हा तुमचा काय झाला बी झाला आणि हा काय झाला सी. सो हा एज लेंथ ए म्हणूया, एज लेंथ बी आणि एज लेंथ सी. राईट. त्याचबरोबर जर आपण कॉर्नर्स बघितले तर या युनिट सेलला किती कॉर्नर्स आहेत? कॉर्नर्स आहेत 8. 1 2 3 4 5 6 7 and 8. So there are 8 corners in unit cell. Okay. त्यानंतर फेस. फेसेस किती आहेत बघा, 1 पॉइंट 2 पॉइंट 3 पॉइंट आणि 4 पॉइंट. जर 4 पॉइंट आपण काय केले जॉईंट केले तर आपल्याला एक सरफेस मिळतोय. त्या सरफेसला काय म्हणायचं आहे? फेस म्हणायचं. सो देर आर 6 फेसेस. किती फेसेस आहेत? 6. 1 2 3 4 5 and 6. पुढचा 6. लक्षात आलं. आणि त्यानंतर जो लास्ट आहे, लास्ट आपण काय म्हणूया? कॉर्नर झाले, फेसेस झाले, बरोबर. त्यानंतर लास्ट एजेस किती आहेत? 12. सो देर आर 12 एजेस इन युनिट सेल. लक्षात आलं. सो कॉर्नर्स 8 आहेत, फेसेस 6 आहेत आणि एज किती आहे? एजेस किती आहेत? 12. लक्षात आलं. जे काही कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत हे कॉर्नर्स वरती प्रेझेंट असते, फेसेस वरती प्रेझेंट असते किंवा एजेस वरती प्रेझेंट असते. लक्षात आलं. त्याच पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये अजून एक माहिती करून घ्यायची की जे ऍक्सियल अँगल आहे, ऍक्सियल अँगल. सो जे ऍक्सियल अँगल आहेत ते कोणते कोणते आहेत? तर पहिला आहे अल्फा, त्यानंतर बीटा आणि त्यानंतर गॅमा. लक्षात आलं. सो एक मिनिट, तुम्हाला दिसतंय का? मी बघतो, चेक करतोय. ओके, फक्त अल्फाच दिसतोय. सो इथे साईडला लिहितोय मी इकडे अल्फा, बीटा आणि गॅमा. लक्षात आलं. जो तुमचा अल्फा अँगल आहे, कोणता अँगल? अल्फा अँगल. हा जो अल्फा अँगल आहे हा अँगल कोणाच्या मध्ये असतो? तो लक्षात ठेवा, बी आणि सी च्या मध्ये असतो. पुढे असतो बी अँड सी. सो अल्फा अँगल आर प्रेझेंट इन बिटवीन बी अँड सी. राईट. त्यानंतर जो बीटा अँगल आहे तो बीटा अँगल कोणाच्या मध्ये असतो? बीटा अँगल कोणाच्या मध्ये असतो? बीटा अँगल असतो कोणाच्या मध्ये? लक्षात ठेवा, ए अँड सी. कोणाच्या मध्ये असतो? ए अँड सी. हा अँगल. त्यानंतर बी आणि सी मध्ये, बी आणि सी मध्ये कोणता अँगल असतो? अल्फा. आणि ए आणि बी मध्ये जो अँगल असतो तो कोणता असतो? गॅमा. ए अँड बी. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. युनिट सेल मध्ये कोणत्या कोणत्या एज लेंथ आहे, त्यानंतर अँगल्स हे आपल्याला नेक्स्ट लेक्चरला खूप महत्वाचं लागणार आहे. लक्षात आलं. इथपर्यंत समजलंय का? ओके. डिस्कस करूया टाइप्स ऑफ युनिट सेल. लक्षात आलं. ओके, बघा टाइप्स ऑफ युनिट सेल मध्ये टाइप्स ऑफ युनिट सेल. सो युनिट सेलचे महत्वाचे तसे दोनच टाइप्स आहेत. पहिला टाइप जो आहे तो म्हणजे सिंपल युनिट सेल. सिंपल युनिट सेल. आणि जो तुमचा सेकंड जो टाइप आहे युनिट सेलचा तो आहे सेंटर्ड युनिट सेल. लक्षात आलं. ह्या सिंपल युनिट सेलला दुसरं नाव आहे प्रिमिटिव्ह युनिट सेल. त्यानंतर जे सेंटर्ड युनिट सेल आहे हे फर्दर 3 टाइप्स मध्ये डिवाइड. पहिला आहे आपण याला म्हणतो काय? फेस सेंटर्ड युनिट सेल. सेकंड जो आहे तो तुमचा आहे बॉडी सेंटर्ड युनिट सेल. आणि लास्ट वन आहे एंड सेंटर्ड युनिट सेल. सो टाइप्स ऑफ युनिट सेल मध्ये लक्षात ठेवा की त्याचे 2 टाइप्स पडतात, सिंपल युनिट सेल आणि दुसरा आहे सेंटर्ड युनिट सेल. सेंटर्ड युनिट सेलचे परत फर्दर 3 टाइप्स आहेत, फेस सेंटर्ड युनिट सेल, बॉडी सेंटर्ड युनिट सेल आणि लास्ट वन एंड सेंटर्ड युनिट सेल. तर आपण यांचं मीनिंग लक्षात घेऊया की सिंपल युनिट सेल कोणाला म्हणायचंय, सेंटर्ड युनिट सेल कोणाला म्हणायचंय, त्यानंतर फेस, बॉडी आणि एंड सेंटर्ड युनिट सेल कोणाला म्हणणार आहोत. सो वन बाय वन आपण ते डिस्कस करूया. सो पहिला आपण घेऊया त्याच्यामध्ये सिंपल युनिट सेल.
सिंपल युनिट सेल. याला SCC सुद्धा शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितात. सो सिंपल युनिट सेल आपण कोणाला म्हणणार तर डायग्राम वरून थोडस लक्षात घेऊया. सपोज हा तुमचा एक युनिट सेल आहे. तर ह्या युनिट सेल मध्ये जे तुमचे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत दे आर प्रेझेंट ओनली ऍट कॉर्नर्स. जर फक्त कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कॉर्नर्सला प्रेझेंट असतील तर त्या युनिट सेलला आपण कोणता युनिट सेल म्हणणार आहोत? सिंपल युनिट सेल. सो ऑल द कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ऍट ओनली कॉर्नर्स and there are 8 corners, right? So आपण म्हणूया constituent particles are present only at corners. त्याला आपण काय म्हणणार? सिंपल युनिट सेल म्हणणार आहोत. लक्षात आलं? त्यानंतर सेकंड टाइपचा जो युनिट सेल आहे तो म्हणजे फेस सेंटर्ड युनिट सेल. सो फेस सेंटर्ड युनिट सेल आपण कोणाला म्हणणार? परत एकदा डायग्राम आपण काढूया. सो फेस सेंटर्ड लक्षात ठेवा की कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ऍट कॉर्नर्स. कॉर्नर्स वरती असतील. सो 1 2 3 4 5 6 7 and 8 and as well as each face of the unit cell and there are 6 faces. म्हणजे प्रत्येक फेसेस वरती तुमचा कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स प्रेझेंट असणार आहे. सो हा एक फेस 1 2 3 4 5 राइट and 6. याला म्हणायचं काय? फेस सेंटर्ड युनिट सेल. सो याला आपण असं शॉर्टकट मध्ये लिहूया. कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स are present पुढे पुढे at corners and each face of unit cell. हा झाला तुमचा सेकंड टाइप ऑफ युनिट सेल. थर्ड टाइप आहे तो म्हणजे बॉडी सेंटर्ड युनिट सेल. सो बॉडी सेंटर्ड युनिट सेल आपण कोणाला म्हणणार? तर परत एकदा डायग्राम गरजेचीच आहे समजून घेण्यासाठी. सो constituent particles are present at corners and center of the body. म्हणजे जो तुमचा युनिट सेल आहे की आतमधून कसा आहे? एम्प्टी आहे, होलो आहे. त्याच्या सेंटर वरती तुमचा कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स काय असेल? अटॅच असेल. अशा युनिट सेलला आपण काय म्हणणार आहोत? बॉडी सेंटर्ड युनिट सेल. सो इथे आपण लिहूया कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ऍट कॉर्नर्स and center of the body. Center of the body. लक्षात आलं? सो आणि लास्ट वन जो राहिलेला आहे तो इथे मी लिहितोय. लास्ट वन फोर्थ वन कोणता? एंड सेंटर्ड युनिट सेल. फोर्थ वन एंड सेंटर्ड युनिट सेल. सो लक्षात ठेवा एंड सेंटर्ड युनिट सेल आपण कोणाला म्हणणार आहोत? तर जे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत दे आर प्रेझेंट ऍट कॉर्नर्स. कॉर्नर्स वरती असतील आणि एनी टू अपोजिट फेसेस ऑफ युनिट सेल. कोणत्याही दोन फेसेसच्या अपोजिट फेसेस वरती प्रेझेंट असतील. सो आपण इथे वरती लिहूया 1 and 2. बरोबर? सो खाली काय म्हणणार आपण? कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ऍट कॉर्नर्स and each face of unit cell. लक्षात आलं? सो 4 टाइप्स आपण डिस्कस केलेले आहेत. सिंपल युनिट सेल, बॉडी सेंटर्ड युनिट सेल, फेस सेंटर्ड युनिट सेल
आणि लास्ट वन एंड सेंटर्ड युनिट सेल. लक्षात आलं? ओके.